Okay, in that definition of tillage we have studied, objective of tillage we have studied. Okay, different types of objectives. Then types of tillage operation. In that prepared tillage we have completed. Okay, primary tillage, secondary tillage, and layout of seed preparation. And later we will discuss next lecture or continue lecture. Okay, from this point. Okay, so it is off-season tillage, on-season tillage. We have seen that. Okay. Next, prepared tillage or cultivation. Okay, tillage operations which are carried out, or we can say just revise it that. Okay, for different types. Okay, according to the टाइम इन विच वी फॉलो टिलेजिंग क्रॉप. ओके, कुठल्या ड्युरेशन मध्ये आपण कुठल्या टिलेज फॉलो करतो त्याच्यानुसार आपण दोन टाइप पडलेले आहेत. ओके, पहिला आहे ऑन सीझन टाइप आणि दुसरा आहे ऑफ सीझन टाइप. ओके, त्या सीझन मध्ये बिफोर द सोईंग ऑफ द क्रॉप अँड आफ्टर हार्वेस्ट ऑफ द क्रॉप, त्याच्यामध्ये आपण जो सोईंग करतो किंवा आपण जे टिलेज ऑपरेशन करतो त्याला ऑन सीझन टिलेज म्हणतात. ओके, टिलेज फॉर अ क्रॉप फ्रॉम द स्टार्ट ऑफ द क्रॉप सीझन टू द क्रॉप हार्वेस्ट इज नोन एज द ऑन सीझन टिलेज. आणि त्याच्या उलट काय, जेव्हा क्रॉप आपण कुठे लावत नाही, ओके, ऑफ सीझन असते तेव्हा आपण जेव्हा लँड पॉलिट ठेवतो, कुठले क्रॉप घेत नाही, तशा त्या टिलेजला म्हणतात ऑफ सीझन टिलेज. ओके, ऑन सीझन टिलेजचे परत तीन टाइप्स आहेत. कुठले, प्रिपरेटरी टिलेज, सीडबेड प्रिपरेशन अँड इंटर टिलेज, इंटर कल्टिवेशन और आफ्टर टिलेज. ओके, these are three types. In that, in preparatory tillage, it is primary tillage, secondary tillage, and layout of seedbed and sowing. Okay, these are categorized in under this section. Okay, so what is off tillage? Okay, we have earlier said that on season tillage and then off season tillage. The tillage operation during uncropped season for a special purpose other than that for immediately raising the crop in the season are said to be off season tillage. त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय की आपण कुठलाही क्रॉप घेत नाही. ओके, त्या ठिकाणी अनक्रॉप्ड एरिया आहे किंवा अनक्रॉप सीझन आपण तो कल्टिवेट करतो. ओके, फॉर स्पेसिफिक पर्पज कुठला आहे, टू इन्क्रीज द सॉइल मॉइश्चर पर्सेंटेज, टू ऍड ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉइल. आपल्याला ऑर्गॅनिक मॅटर ऍड करायचं आहे. सॉइल मॉइश्चर पर्सेंटेज, सॉइलचं बोला ना. ओके, सॉइल मधले जे मॉइश्चर कंटेंट आहे ते वाढवण्यासाठी आपण ते ऑफ सीझन टिलेज करतो. ओके, आपण क्रॉप कुठले लावासाठी आपण ऑफ सीझन टिलेज करत नाही. आपण जर क्रॉप लगेच पेरलं इमिजिएटली रेजिंग द क्रॉप, देन इट इज कॉल्ड एज अ ऑन सीझन टिलेज. ओके, in another term there is called as a year round tillage. Okay, this is year round tillage. What is meant by year round tillage? You will see that in dryland agriculture, tillage initiated with the onset of summer showers is continued periodically until the sowing during the crop growth period and even after the harvest of the crop. Okay, म्हणजे काय की ड्रायलँड कंडिशनला, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी खूप कमी पडतं, त्याची लँड पूर्ण ड्राय आहे. ओके, तो ड्रायलँड एग्रीकल्चर एरिया, फॉर एक्झाम्पल राजस्थान, गुजरात, मराठवाडा और सम पार्ट ऑफ कर्नाटक, तामिळनाडू. ओके, काही काही ठिकाणी पाऊस खूप कमी पडतं, त्या ठिकाणची लँड पूर्णपणे ड्रायलँड असते, त्या ठिकाणी इरिगेशन आपण देऊ शकत नाही. अशा ठिकाणी फॉर कन्झर्वेशन ऑफ weeds, okay, conservation of soil and water conservation and for the controlling of weeds. What is weed? तण किंवा कचरा किंवा गवत जे आपल्याला नेसेसरी राहत नाही त्यांना कंट्रोल करायला, and to conservation of soil and water we follow the year round tillage. Okay, year round tillage is continuously we are going in the farmland continuously in every year and every season. Okay, ऍज द ऑनसेट ऑफ शॉवर मान्सून, म्हणजे काय की आपला जो मान्सून आपला येतो मे महिन्यामध्ये एंडिंगला किंवा जानेवारी जून पासून चालू होतो ते अप टू सप्टेंबर महिन्यापर्यंत राहतो. ओके, मान्सून शॉवर्स पडल्या आपण सोईंग करतो किंवा बाकी टिल्स ऑपरेशन फॉलो करतो. फ्लोईंग असेल, नांगरणी करणे असेल, वखरणी करणे असेल, ते सगळे आपण ऑपरेशन फॉलो करतो, त्यालाच म्हणतात आणि ते कंटिन्यू फॉलो करतो. ओके, बिफोर द सोईंग ऑफ द क्रॉप, आफ्टर द सोईंग, आफ्टर द क्रॉप ग्रोथ पिरियड इज कॉल्ड एज इंटर कल्टिवेशन, अँड आफ्टर द हार्वेस्ट, आपण जेव्हा पूर्ण पिकं काढल्यानंतर सुद्धा आपण त्याचं कंट्रोल करतो की आपण टिलेज ऑपरेशन करतो, त्यालाच म्हणतात इयर राऊंड टिलेज. ओके, सो नेक्स्ट इज प्रिपेरेटरी टिलेज और प्रिपेरेटरी कल्टिवेशन. ओके, आता समज बघितलं इट इज अ पार्ट ऑफ अ ऑन सीझन टिलेज. ओके, the tillage operations which are carried out before the land is made ready for the sowing or before the sowing of the crop is called as preparatory tillage. It means that preparatory, okay, we have to prepare the soil, prepare the land, prepare the field for what? To sow the crop. Okay, we have to cultivate the crop, we have to sow the crop, we have to planting the different crops. Okay, for that we have to maintain or we have to prepare, we have to made the soil suitable for that crop. Okay, that is meant by preparatory tillage. In that preparatory tillage you have to split the word. Preparatory means preparation of soil, preparation of land, preparation of field. Okay, preparation of land or preparation of field for the sowing of the
crop or before the sowing of the crop, it is called as preparatory tillage. Okay, these operations carried out flowing, okay, नांगरणी करणे असेल, क्लॉड क्रशिंग असेल, ओके, यासारखे ऑपरेशन आपण प्रिपरेटरी टिलेज मध्ये मोडतो. ओके, टिल ऑपरेशन्स दॅट आर कॅरिड आउट फ्रॉम द टाइम of harvest of a crop, the sowing of the next crop is known as preparatory tillage. So another definition is that tillage operation which are carried out, okay, after the harvest of any crop and before the sowing of the next crop. Okay, for example, if you are sowing, okay, you have to sow the wheat crop in rabi season. Okay, you have to sow wheat crop in rabi season. So for that खरीप सीझन मधला जो क्रॉप आहे, ओके, त्याचं पूर्णपणे तुम्हाला हार्वेस्टिंग केल्यानंतर तुम्हाला लँड डिव्हिजन करावे लागेल फॉर द सोइंग ऑफ द व्हीट क्रॉप. त्यालाच म्हणतात प्रिपरेटरी टिलेज फॉर द सोइंग ऑफ द व्हीट क्रॉप. ओके, फॉर एक्झाम्पल, दिस इज लँड. ओके, we have planted in kharif season, that is which crop? For example, you have planted in kharif season groundnut crop. This is groundnut crop. Okay, time duration of groundnut crop. Okay, this is sowing and this is harvesting. Okay, after that we have to in kharif season. Okay, this is in kharif season. Okay, after the groundnut of harvest, okay, in October month or mid-November month, okay, then you have to planted wheat crop in rabi season. Then you have to prepare soil. Okay, this is some planting. Okay, this is sowing of wheat crop and this is harvesting of wheat crop. Okay, this is wheat in rabi season. Okay, so in that there is some time. Okay, after the harvest of groundnut crop and before the sowing of wheat crop. Okay, so we have to prepare the land or we have to prepare the soil for the sowing of wheat crop. It is known as preparatory tillage. Okay, those tillage operation we carried out in the field before the sowing or for the sowing of the different crops regarding any season, regarding it is kharif season, rabi season or summer season. It is called a preparatory tillage. Okay, understand? preparatory tillage म्हणजे काय? जी मशागत आपण जमिनीची करतो क्रॉप पेराच्या पूर्वी किंवा क्रॉप पेरण्यासाठी. ओके, जे पण आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये जे पण आपण नांगरट करतो, क्लॉड क्रश करतो किंवा जमीन सपाटके भुसभुशीत करतो, त्यालाच म्हणतात प्रिपरेटरी टिलेज. फक्त कायसाठी? बिफोर द सोईंग, म्हणजे सोईंग करायच्या आधी किंवा पेरण्यासाठी क्रॉप, त्याला म्हणतात प्रिपरेटरी टिलेज. ओके, अशा प्रकारचा मिनिंग आहे. Okay, so following are the preparatory tillage operations which are carried out in a sequence. Okay, हे सगळे ऑपरेशन preparatory tillage मध्ये. Okay, first is flowing, then clod crushing, leveling of the land, harrowing, mixing the manure and compacting the soil. Okay, flowing म्हणजे काय की नांगरणी करणे. नांगरणी कशाने करतात? नांगराने. ओके, एमबी फ्लो आहे तिथं. ओके, मॉडल फ्लो आहे, देशी फ्लो आहे, कंट्री फ्लो आहे. ओके, चिजल फ्लो आहे. ओके, वेगवेगळे देअर डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट यूज फॉर फ्लोइंग. ओके, अकॉर्डिंग डिफरंट देअर ऑब्जेक्टिव्ह. तुम्हाला तुमच्या लँड कशी डेव्हलप करायची, कुठल्या क्रॉप साठी घ्यायचा आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते फ्लोइंग करू शकता. डीप मध्ये जाऊ शकता तुम्ही फ्लोइंग डेप्थ मध्ये किंवा शॅलो फ्लोइंग करू शकता, म्हणजे जास्त डीप पण करू शकत नाही. ओके, फ्लोइंग म्हणजे नांगरणी करणे. देन क्लॉड क्रशिंग, जे ढेकळ तयार होतात आपण फ्लोइंग केल्यानंतर त्याला मोडणे किंवा त्याला तोडणे, त्याला म्हणतात क्लॉड क्रशिंग. ओके, विथ द हेल्प ऑफ प्लँकर और विथ द हेल्प ऑफ लेवलर. ओके, जो लेवलिंग ऑफ द लँड आहे, आपण जेव्हा फ्लोइंग केलं किंवा क्लॉड क्रशिंग केलं त्या ठिकाणी लँड लेवल नसते, ते पण सुद्धा करणे महत्वाचं आहे. ओके, देन हॅरोईंग, त्याला म्हणतो आपण वखरणी करतो म्हणतो. ओके, वखरणी. ओके, किंवा याला दुसरा शब्द आहे जांभूडवाही. ओके, जे आपण मेच्या एंडिंगला जून ते जुलै महिन्यामध्ये करू शकतो हॅरोईंग. त्याच्यामध्ये सुद्धा क्लॉड क्रश करतात, त्याच्यामध्ये लँड लेवलिंग होते. जो पण कचरा आहे, ओके, जो पण कचरा शेतामध्ये असेल मागच्या क्रॉपचा वगैरे, तो एक आपण हॅरोईंग ते रिमूव्ह करू शकतो. देन मिक्सिंग द मॅन्युअर. ओके, मॅन्युअर इज व्हॉट? दिस इज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स और ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स. ओके, मॅन्युअर्स मीन व्हॉट? FYM तुमचं शेणखत आहे, गांडूळ खत आहे. ओके, हे सगळे तुमच्या शेतामध्ये मिक्स करायचे, टाकायचे आहे, ते सुद्धा आपण प्रिपरेटरी टिलेज मध्येच करतो. ओके, देन कॉम्पॅक्टिंग द सॉइल. परत काय की तुम्ही जर मॅन्युअर टाकल्यानंतर परत तुम्ही त्याला कॉम्पॅक्ट करू शकता सॉइलला विथ द हेल्प ऑफ, ओके, विथ द हेल्प ऑफ हेवी मशिनरीज. ओके, फॉर एक्झाम्पल टिलर्स आहे वगैरे किंवा विथ हेल्प ऑफ ट्रॅक्टर व्हील्स, तुम्ही सॉइल ते तुम्ही कॉम्पॅक्ट करू शकता. ओके, सो प्रिपरेटरी टिलेज कन्सिस्ट ऑफ 3 डिस्टिंक्ट ऑपरेशन्स. ओके, परत प्रिपरेटरी टिलेज मध्ये परत 3 त्याचे टाइप्स आहेत. फर्स्ट इज प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज आणि लेआउट ऑफ सीड बेड. ओके, सो फ्लोइंग असेल, क्लाउड क्रशिंग असेल किंवा लेवलिंग ऑफ द लँड, हे सगळे कुठे येतात? हॅरोइंग पर्यंत सगळे प्रायमरी टिलेज मध्ये येतात. सेकंडरी टिलेज मध्ये ऑपरेशन वेगळे आहेत, लेआउट मध्ये वेगळे ऑप्शन आहेत, ते आपण बघूयात. ओके, सो
What is meant by preparatory tillage or flowing? Preparatory or primary flowing. Okay, it is the opening of the compacted soil with the help of different flows. During the primary tillage, the soil is inverted, weeds are uprooted, and stubbles are incorporated in the soil. It means what? प्रायमरी टिलेज इज जस्ट अबाउट फ्लोईंग. नांगरणी करणे म्हणजे प्रायमरी टिलेज होय. ओके, जमिनीमध्ये आपण कॉम्पॅक्ट सॉइल असते. ओके, पूर्णपणे जे सॉइलचा सरफेस पूर्णपणे एकदम रफ असतो, कॉम्पॅक्ट असतो, टाईट असतो, त्याला आपल्याला फोडायचा आहे की आपल्याला त्याच्यामध्ये नांगरणी करून आपल्याला ढेकळं फोडून त्याच्यामध्ये जे सॉइल इन्व्हर्जन करायची आहे. ओके, त्याला म्हणतो प्रायमरी टिलेज. ओके, फॉर एक्झाम्पल बघायला जाल. ओके, कन्सिडर दिस इज युअर सॉइल. ओके, इज व्हेरी कॉम्पॅक्ट इन नेचर. हे खूप सॉलिड आणि कॉम्पॅक्ट झालेले आहे विथ द हेल्प ऑफ फ्लो. ओके, अशा प्रकारे एक फ्लो राहील. ओके, याला आपण बैलाला किंवा ट्रॅक्टरला बांधून खिचून जाऊ शकतो. ओके, आता फ्लो हा याच्यामध्ये जाईल जमिनीमध्ये आणि पूर्ण सॉइल हे कृषी वरती येईल जाईल असे. ओके, सॉइल पूर्णपणे वरती येईल या ठिकाणी. सो इट इज इन्व्हर्जन ऑफ सॉइल. ओके, and to uproot the weeds or stubble of the inverted crop, it is known as primary tillage. Okay, understanding? प्रायमरी टिलेज म्हणजे काय की नांगरणी करणं शेतामध्ये म्हणजे प्रायमरी टिलेज होय. ओनली फ्लोईंग. ओके, देन वी मूव्ह टू सेकंडरी टिलेज. लाइटर और फाइनर ऑपरेशंस परफॉर्म ऑन द सॉइल आफ्टर प्रायमरी टिलेज आर नोन एज सेकंडरी टिलेज. ओके, सेकंडरी टिलेज म्हणजे काय की जेवढे पण लाइटर किंवा फायनल ऑपरेशन आपण परफॉर्म करतो सॉइल मध्ये त्याला म्हणतात सेकंडरी टिलेज. ओके, आफ्टर फ्लोईंग. फ्लोईंग केल्यानंतर काय होईल? फ्लोईंग केल्यानंतर तुम्ही जमिनीमध्ये तुम्ही नांगरणी केली. नांगरणी केल्यानंतर काय होईल की ढेकळं मोठे तयार होतील त्या ठिकाणी सॉइलचे. ओके, ते ढेकळाला फोळा लागतील, त्याला आपण म्हणतो क्लॉट क्रशिंग. ओके, त्याच्यात आपण कसं करतो की त्याला हॅरोईंग करतो, लेवलिंग करतो, त्याला म्हणतात सेकंडरी टिलेज. ओके, आफ्टर फ्लोईंग the fields are left with a large clots. Okay, तुम्हाला सांगितलं की आफ्टर द फ्लोईंग, आफ्टर द प्रायमरी टिलेज द fields will form large number of clots. मोठे मोठे ढेकळं तयार होतील. or some weeds or stubble are partially uprooted. किंवा त्याच्यामध्ये सुद्धा काही स्टबल्स किंवा जे तण आहेत कचरा किंवा वीड्स ते पूर्णपणे अप्रूट केले नसतील. ओके, देन हॅरोईंग असेल किंवा लेवरिंग असेल, they can be this operation can be effectively utilized in secondary tillage for this control of the weeds and stubble and to break the large clots into the smaller part. Okay, so harrowing is done to shallow depth to crush clots and uproot the remaining weeds and stubble. Okay, so lighter and final operations performed on the soil after the primary tillage are called as secondary tillage. Okay, पहिल्यांदा आपण primary tillage करतो, फ्लोईंग त्याला आपण नांगरणी म्हणतो. देन त्याला म्हणतो आपण सेकंडरी टिलेज. प्रायमरी टिलेज त्याला म्हणतो क्लॉट क्रशिंग म्हणजे ढेकळं फोडणे. ढेकळं फोडल्यानंतर हॅरोईंग करणे म्हणजे वखरणी करणे. ओके, आणि लँड लेवलिंग करणे हे समोरच्या मध्ये त्याला आपण टर्सरी टिलेज म्हणतो. ओके, दिस इज बोथ टाइप, प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज. बोथ टाइप ऑफ द प्रिपेरेटरी टिलेज बिफोर द सोइंग ऑफ द क्रॉप करतो आपण, म्हणजे म्हणतात प्रिपेरेटरी टिलेज. ओके, काय समजलं असेल तुम्ही नोट डाऊन करा, मस्त काही गोष्टी तुमच्यात नवीन असतील. ओके, then layout of seedbed and sowing. Okay, after the seedbed preparation, field is laid out properly for irrigation and sowing or planting the seedlings. These operations are crop specific. Okay, for example, sugarcane and maize planted on the ridge and furrows, so they prepare ridge and furrows, while flatbed level seedbed is used for the wheat, soybean, permillet, etc. Okay, आपण याच्या आधी काय केलं आता सेकंडरी टेस्ट फॉलो केला. ओके, सेकंड फेज मध्ये आपण काय हॅरोईंग केली, क्लॉट क्रशिंग केली, लेवलिंग केली. लेवलिंग केल्यामुळे की लँड पूर्णपणे लेवल झाली आहे, आपण कुठल्याही क्रॉप त्या ठिकाणी स्लो करू शकतो. ओके, सो डिपेंडिंग अपॉन द क्रॉप. ओके, इथे म्हटलंय की क्रॉप स्पेसिफिक डिपेंडिंग अपॉन द क्रॉप. ओके, जर तुम्ही लेआउट आपण काय म्हणजे आता समजा तुमची हे फील्ड असेल एक. ओके, तुमच्याकडे 1 मिनिट. ओके, समजा तुमच्याकडे 5-10 एकरची फील्ड आहे. ओके, समजा तुम्ही 10 एकरचं असं लँड आहे. ओके, त्या 10 एकर मध्ये तुम्ही पूर्णपणे एक तर ऊस लावाल, काही ना काही लावाल त्यासाठी. ओके, सो फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण लेआउट पाडू शकतो त्या ठिकाणी. मग ओके, हा एक वेगळा लेआउट झाला. ओके, त्या प्लांट साठी त्या ठिकाणी दुसरा लेआउट टाकला तुम्ही सर्कल मध्ये. ओके, आता लेआउट कसं की एखादी क्रॉप तुम्ही याच्यामध्ये प्लांटिंग केला, समजा तुम्ही बॉक्स स्क्वेअर मध्ये तुम्ही प्लांटिंग केली आहे समजा मेसची आणि आपल्या सर्कल मध्ये प्लांटिंग केला व्हेजिटेबल्सची. ओके, तो डिफरंट क्रॉप्स रिक्वायर डिफरंट टाइप ऑफ लेआउट और डिफरंट टाइप्स ऑफ टिलेज ऑपरेशंस.
Okay, according to that, we have to prepare the seed bed or layout of seed bed. Okay, for example, sugarcane maize require the ridges and furrows. Okay, त्यांना ridges and furrows लागतं. आणि जे स्मॉल सीडेड क्रॉप आहे, जस्ट लाईक एज व्हीट, सोयाबीन, पण त्यांना फ्लॅट बेड लागतं. ओके, व्हॉट इज रीजन अँड फरो? आता ते पण सांगतो तुम्हाला, रीजन म्हणजे काय आणि फरो म्हणजे काय. ओके, तुम्हाला माहित नसेल तर. काय माहिती आहे सर, रीजन फरो. तुमच्यापैकी ज्यांचा क्रॉप सायन्स त्यांना माहित असेल, त्यांना क्रॉप सायन्स त्यांना माहित नसेल ना. ओके, त्यांना पण रिवाइज करता येईल. ओके, आता तुमचं एक लँड असेल या ठिकाणी. ओके, आता आपण रिजेस फॉलो करताना काय करतो, समजा एक लेआउट आपण सेंटर असा टाकला की पूर्णपणे रेक्टँग्युलर शेप मध्ये, किंवा आपण आयताकृती त्याच्यामध्ये तुमचं समजा एक फार्म आहे. ओके, सो रिजेस फॉलो करताना काय करतो आपण, विथ द हेल्प ऑफ ट्रॅक्टर और विथ द हेल्प ऑफ डेसिफ्लो, जेवढे पण इम्प्लिमेंट आहेत, ओके, रिजेस तयार करण्याचे, ते सुद्धा आपण यूज करून रिजेस फॉलो तयार करू शकतो. याचा अर्थ काय की कंटिन्युअसली समजा ही लाईन असेल. ओके, समजा आपण रिजन फॉलो पार करताना अशा प्रकारे डेव्हलप होते रिजन फॉलो. ओके, लाईन टू लाईन. ओके, हा एक रो झाली रिजन फॉलोची. दुसरी सेकंड आपण तशीच पाडू शकतो. ओके, दिस इज द रिजन फॉलो मीन्स व्हॉट, जे तुम्हाला डोंगरासारखं टोकदार दिसत आहेत, ओके, त्याला म्हणतात रिजेस. आणि ज्या ठिकाणी फ्लॅट बेड आहे किंवा खाली गेले आहेत ते म्हणतात त्याला फरोज. ओके, दिस टॉप पोर्शन इज कॉल्ड एज रिजेस. ओके, आणि त्याच्याच खाली तयार झालेले आहे त्यानंतर फरो. ओके, फॉर इरिगेशन पर्पज. ओके, इरिगेशन देताना त्या फरो म्हणून देतो, जो पाणी आपण टाकतो तो असं जाईल, फरो मधून जाईल. ओके, आणि पण जे बिया लावतो किंवा आपण जे पण लावतो लावणी करताना वगैरे, एका मग दोन्ही ठिकाणी लावू शकतो. एक तर रिजन फॉर दोन्ही साईडला लावू शकतो, किंवा प्लांटिंग करताना आपण फक्त रिजस लावू शकतो. ओके, दिस इज अ प्लांटिंग मेथड और लेआउट ऑफ एनी सीड बेड. ओके, आणि अबाउट फ्लॅट बेड. फ्लॅट बेड कसं, आता समजा तुमची लँड आहे, आता हा सर्कल मध्ये, त्याला आपण फ्लॅट म्हणू शकतो, की त्याच्यामध्ये कुठले असं स्ट्रक्चर आपण करत नाही, स्ट्रक्चर त्याला फ्लॅट म्हणतात. ओके, किंवा जर तुम्ही 3D मध्ये बघाल, ओके, दिस इज रिगार्डिंग, हा तुमचा रेज बेस झाला, म्हणजे तो थोडंसं जमिनीच्या वरती लेआउट आला, म्हणजे तो रेज बेस झाला. ओके, फ्लॅट बेड, रेड बेस तुम्ही समोर शिकाल त्याचं मिनिंग काय होते. ओके, काही लोकांना माहिती, त्यांचा क्रॉप सायन्स किंवा हॉर्टिकल्चर असेल 12वीला, त्यांना कळलं असेल की मी काय, माझं म्हणणं काय आहे. जरी समजलं नाही तरी सध्या लक्षात ठेवा की लेआउट म्हणजे काय, की आपल्याला सोईंग करण्यासाठी लँडचं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मॉडिफिकेशन करावं लागतं. त्या प्लांटला प्लांटिंग करा, त्याला म्हणतात लेआउट आणणे. ओके, व्हॉट इज रिजन फरो, व्हॉट इज फ्लॅट लेबल सीड बेड. ओके, व्हॉट इज ब्रॉड बेड फरो, व्हॉट इज रिजन अँड बेस फरो. ओके, त्या सगळ्या गोष्टी मला डिटेल समोर येतील. जस्ट इंट्रोडक्शन घ्या आता. ओके, then seed bed preparation, it is the second operation. Okay, in on-season tillage. पहिला कुठला झाला, प्रिपरेटरी. त्याच्यामध्ये कुठला प्रिपरेटरी मधले प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज आणि लेआउट ऑफ सीड बेड. देन 3 प्रिपरेशन. सेकंड इज सीड बेड प्रिपरेशन. ओके, एक मिनिट. हा, मग पोहोचला का किती वाजता, पलटणला की घरी? प्रॉपर पलटण राहतं ना? बरोबर चालतंय. सुजा पोहोचला का नाही अजून? त्याला फोन करायला सांगशील? हो, ठीक आहे, चालतंय. हो, चालतंय, ठीक आहे. Okay, then seed preparation. It is a second type of on-season tillage. First is a preparatory tillage, in that primary, secondary, and preparation of layout and seed bed preparation. Okay, then B is secondary. Okay, seed bed preparation. It is called also as a after preparatory tillage. Okay, so after preparatory tillage operation, the land is to be laid out properly for irrigation of the crops and for the sowing of the seed. Okay, and planting and transplantation of the seedling. Okay, this is known as seed bed preparation. These operations are known as a seed bed preparation and consisting of harrowing, preparation of irrigation layouts, sowing or covering the seeds. Okay, आपण for the sowing purpose, okay, for transplanting, for planting or sowing of seeds. Okay, जे पण for preparation of irrigation channels. ओके, इरिगेशन चॅनल्स आता कसं तुला सांगितलं की रिजन फॉर मध्ये चालतंय. ओके, समजा तुमचं एक पूर्णपणे एक मोठा लँड आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही परत काय लेआउट टाकले असेल. ओके,
तुमचा हा एक लेआउट झाला असेल. ओके, दिस लेआउट ऑल्सो सेकंड लेआउट. ओके, सो तुम्हाला जे त्या ठिकाणी ते गॅप दिसत आहे ना, ते आहेत इरिगेशन लेआउट. ओके, सो अशा प्रकारे त्या ठिकाणी इरिगेशन लेआउट तुम्ही बनवू शकता. सो दिस इज रिगार्डिंग अ सीडीएफ इरिगेशन. म्हणजे हा पूर्ण तुमचा मोठा सर्कल आहे, त्या ठिकाणी लँड आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही समजा ओके, या ठिकाणी समजा मेथी लावली आहे. ओके, या ठिकाणी समजा तुम्ही पालक लावली आहे. ओके, या ठिकाणी तुम्ही कोथिंबीर लावलेली आहे. ओके, कोरिअँडर कोथिंबीर. या ठिकाणी तुम्ही फक्त वांगे लावलेले आहेत. ओके, ब्रिंजल लावले आहेत. और दिस टाइम यू हॅव ओनली प्रिपेअर फॉर ओनली आणि फॉर्डर पर्पज ऑफ ग्रासेस. ओके, या ठिकाणी फॉर्डर लावलेला आहे. ओके, फॉर दॅट डिफरंट लेआउट, डिफरंट प्रिपरेशन ऑफ सोईंग, यू हॅव टू प्रिपेअर सम लेआउट. ओके, फॉर इरिगेशन पर्पज. या ठिकाणी ज्या ठिकाणी गॅप पडली आहे, सो पाणी कसं येईल, मग आपण पाणी समजा तुम्ही पाणीचा सोर्स दिला असेल, इरिगेशन लेआउट करताना या ठिकाणी पाणी जाईल, मग या ठिकाणी येईल, मग परत या ठिकाणी पाणी जाईल. ओके, अशा प्रकारे परत या ठिकाणी परत इथून दुसऱ्या फील्डला पाणी जाईल. ओके, सो दिस इज प्रिपरेशन फॉर लेआउट ऑफ इरिगेशन, प्रिपरेशन फॉर लेआउट ऑफ सीड बेड प्रिपरेशन, or covering the seed, sowing, harrowing. Okay, these operations are conducted in a seed bed preparation. Okay, then next, okay, what is that next? Intertillage or intercultivation. म्हणजे काय? After the tillage or after the primary tillage, secondary tillage, after primary tillage, after seed bed preparation or preparation of layout. Okay, we sow the crop. आपण क्रॉपचं पेरणी केलं किंवा लावणी केलं किंवा तुम्ही ट्रान्सप्लांटिंग केलं. ओके, क्रॉप जेव्हा मोठं झालं, ओके, क्रॉप मोठं झालं, वाढायला लागलं, तेव्हा स्टँडिंग क्रॉप मध्ये, ओके, क्रॉप उभा आहे, आपलं पीक पूर्णपणे उभं आहे, त्या पिकामध्ये तुम्ही जे पण ऑपरेशन करता रिगार्डिंग सॉइल, ओके, सॉइल ऑपरेशन करता, टिलेज ऑपरेशन करता, त्या सगळ्या टिलेजला काय म्हणतात? इंटर टिलेज और इंटर कल्टिवेशन. ओके, त्याची डेफिनेशन बघा, त्याचं काय मिनिंग आहे तर, द टिलेज ऑपरेशन्स विच आर कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप or in between the rows of the crops is known as intertillage and also called as intercultivation or interculture. Okay, in interculturing operations, okay, bulk density is decreases and increases the total porosity. याचं म्हणणं काय आता? ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्याकडे समजा कुठला क्रॉप आहे, मेज किंवा तुमच्याकडे दुसरा क्रॉप. ओके, फॉर एक्झाम्पल तुमची हे फील्ड असेल. ओके, या फील्ड मध्ये तुम्ही कुठला क्रॉप लावला, तुम्ही क्रॉप समजा लावला असेल त्या ठिकाणी शुगर केन क्रॉप लावला असेल. ओके, ते पण रिजेस फोर मध्ये, रिजेस अँड फोरोज मध्ये तुम्ही शुगर केन क्रॉप लावला असेल. ओके, जस्ट लाईक दॅट. ते रिजेस फॉर्म झाले आहेत, त्या दोन रिजेस मध्ये तुम्ही क्रॉप लावला आहे, कुठला? शुगर केन क्रॉप. ओके, जस्ट अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. परत त्या ठिकाणी पहिली रो झाली, फर्स्ट रो. देन ही सेकंड रो ऑफ शुगर केन इन अ प्लांटिंग इन अ रिजन फोरो मेथड. ओके, अशा प्रकारे एक दुसरी मेथड. खाल परत एक तिसरी रो आहे. ओके, एका मॅक्झिमम तुम्ही 10-15 रो दाखवू शकता. दिस इज रिगार्डिंग दिस रो. पण दोन रोच्या गॅप मध्ये, ओके, या गॅप मध्ये किंवा या गॅप मध्ये, ओके, परत या गॅप मध्ये आणि या गॅप मध्ये. ओके, या दोन रोच्या याच्यामध्ये तुम्हाला गॅप दिसत आहे. ओके, सो त्या गॅप मध्ये इंटरकल्चरचं ऑपरेशन करणं किंवा स्टँडिंग क्रॉप मध्ये तुम्ही हॅरोईंग करणं, होईंग करणं फॉर द मॅनेजमेंट ऑफ वीड्स और टू इनकॉर्पोरेट सॉइल, त्यालाच म्हणतात इंटरकल्चरेशन और इंटरटिलेज और इंटरकल्चर. ओके, सो फॉर एक्झाम्पल्स लाईक कुठले, आणि याच्यामध्ये काय की तुम्ही या ठिकाणची जे दोन रो मधली माती आहे तुम्ही इन्व्हर्ट करता. त्याच्यामुळे काय की जे बल्क डेन्सिटी आहे, ओके, ती कमी होऊन पोरोसिटी म्हणजे काय, तुम्हाला आधीच सांगितलं, पोरोसिटी मीन्स व्हॉट? ओके, पोरोसिटी म्हणजे काय की जमीन तुम्ही परत त्याच्याने भुसभुशीत करता, जमिनीमध्ये हवा खिडती राहते, त्याच्यामुळे काय होईल? ओके, त्या झाडांना सुद्धा फायदा भेटेल. ओके, सो विल कॉल त्याचं इंटरटिलेज. ओके, त्याच्यामध्ये ऑपरेशन कुठले येतात? इंटरटिलेज ऑपरेशन इन्क्लूड्स गॅप फिलिंग, थिनिंग, होईंग, विडिंग, टॉप प्रेसिंग ऑफ फर्टिलायझर्स, अर्थिंग अप, मल्चिंग. आता गॅप फिलिंग म्हणजे काय की समजा तुम्ही क्रॉप पेरला आहे. ओके, एका याच्यामध्ये तुम्ही क्रॉप पेरला आहे, रो टू रो किंवा त्याच्यामध्ये. ओके, पण गॅप फिलिंगचा अर्थ काय की तुम्हाला गॅप ते भरायची आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ओके, सो तुमची फील्ड आहे, तुम्ही प्लांटिंग केलं आहे. ओके, लाईन सोईंग मध्ये. ओके, पण कधी कधी एका ठिकाणी क्रॉप उगवला नाही, समजा या ठिकाणी क्रॉप उगवला नाही.
ओके, या ठिकाणी क्रॉप उगवला नाही तुमचा, ज्या ठिकाणी मी प्लांटिंग केलंय, ओके, ज्या ठिकाणी मार्किंग केलंय त्या ठिकाणी तुमचं क्रॉप उगवलेला नाहीये. ओके, सो अशा वेळेस काय करायचं, या ठिकाणी मग क्रॉप उगवलं त्या ठिकाणी तुम्हाला परत ते सोईंग करायचं, त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी तुम्ही बिया टाका, परत क्रॉप होईल, त्या म्हणतात गॅप फिलिंग. ओके, आणि एखाद्या वेळेस काय होईल, दुसरा ऑप्शन काय आहे, हे झालं गॅप फिलिंग. थिनिंग म्हणजे काय, आता एकाच ठिकाणी समजा जास्त क्रॉप झाले, या ठिकाणी जास्त क्रॉप झाले, आपल्याला एक दोन क्रॉप पाहिजे की एक दोन प्लांट पाहिजे, त्याच्यामुळे काय करतात की जास्त जे सीड पडले आहेत त्या ठिकाणी त्याचे जर्मिनेशन झालं असेल, ओके, सो त्यांना अपरूट करून आपण बाहेर काढतो, गॅप फिलिंग. ओके, टू मेंटेन द ऑप्टिमम पॉप्युलेशन. आता तुम्ही समजा तुम्ही प्लांटिंग करा, समजा मेज प्लांटिंग केलं विथ प्लांटिंग ऑफ सोयाबीन समजा, ओके, तुम्ही सोयाबीन तुमच्या घरी पेरला आहे, ओके, हॅव्हिंग द सीड रेट 75 kg पर हेक्टर सीड रेट तुम्ही फॉलो करता. ओके, म्हणजे एका हेक्टर लँडला तुम्हाला सोयाबीन सीडलिंग सोय करायला किंवा पेरायला तुम्हाला 75 किलो बियाणं लागतं एका हेक्टरला सोयाबीनचं पेरायला. ओके, त्या ठिकाणी विथ स्पेसिंग ऑफ 30/10 त्या ठिकाणी जवळपास तुम्हाला 3 लाख एवढी, म्हणजे 3,33,333 एवढी प्लांट पॉप्युलेशन, म्हणजे एवढे प्लांट एका हेक्टरला असतात, 3,33,333. ओके, सो तेवढी प्लांट पॉप्युलेशन मेंटेन ठेवायची आपल्याला, थोडी कमी जास्त होऊ शकतं. ओके, सो तेवढी प्लांट पॉप्युलेशन मेंटेन ठेवायला गॅप फिलिंग थिनिंग ऑपरेशन आपण करतो. कुठले, गॅप फिलिंग अँड थिनिंग. ओके, फॉर मेंटेनिंग द ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन. हे कशासाठी करतो आपण, प्लांट पॉप्युलेशन मेंटेन ठेवायला. ओके, देन होईंग. आता होईंग म्हणजे मग सांगितलं की बिटवीन द 2 rows, ओके, किंवा विडिंग असेल, मॅन्युअल विडिंग किंवा होईंग फॉर द मॅनेजमेंट ऑफ वीड्स. ओके, फॉर कंट्रोलिंग द वीड आपण ते 2 ऑपरेशन करतो, होईंग अँड विडिंग. किंवा फिफ्थ इज द टॉप ड्रेसिंग ऑफ फर्टिलायझर. दिस मीन वॉज जे पण टॉप ड्रेसिंग करायचं फर्टिलायझर, नायट्रोजन फर्टिलायझर, युरिया असेल, आपण जे शेतामध्ये टाकतो, ओके, उभ्या पिकामध्ये, त्याला म्हणतात टॉप ड्रेसिंग. ओके, विथ द हेल्प ऑफ डिफरंट इन्स्ट्रुमेंट. ओके, रोटो टाकू शकता तुम्ही, की तुम्ही ब्रॉडकास्ट सुद्धा करू शकता, जस्ट लाईक राईस क्रॉप. ओके, राईस क्रॉप मध्ये आपण डायरेक्ट ब्रॉडकास्टिंग करतो इन स्टँडिंग क्रॉप ऑल्सो, इट इज नोन एज टॉप ड्रेसिंग. ओके, वरनं फर्टिलायझर टाकायचं त्या उभ्या पिकामध्ये, त्याला टॉप ड्रेसिंग. देन अर्थिंग अप. आता आपण होईंग करतो, ओके, होईंग करतो किंवा डवरा फिरवतो किंवा आपण माती भरणं म्हणजे अर्थिंग अप. पोटॅटो क्रॉप मध्ये, मेज क्रॉप मध्ये, शुगर क्रॉप आपण अर्थिंग अप जनरली करतो. आणि मल्चिंग म्हणजे काय, ओके, मल्चिंग म्हणजे काय की समजा 2 क्रॉप आहेत, या 2 क्रॉप मध्ये आपण काळी कचरा ठेवणे, ओके, फॉर द मॅनेजमेंट ऑफ वीड्स अँड टू कंट्रोल द सॉइल लॉसेस. ओके, आता जमिनीमध्ये ऑलरेडी पाणी आहे, जमिनीमध्ये ऑलरेडी न्यूट्रिएंट्स आहेत, ओके, ड्यू टू द इव्हॅपोरेशन, ड्यू टू द हीट ऍक्शन ऑफ सन, ते जमिनीला पाणी आपोआप उडून जाईल. ओके, ते कंट्रोल करायला आपण कव्हरिंग देतो सॉइलला, म्हणजे सॉइलचा सरफेस आहे त्या ठिकाणी आपण कव्हरिंग करतो विथ द हेल्प ऑफ प्लास्टिक मल्च. प्लास्टिक पण आपण टाकू शकतो, किंवा जे पण ऑर्गॅनिक मल्च आहेत विथ द हेल्प ऑफ पॅडी स्ट्रॉ, शुगरकेन ट्रॅश, आपण जो शुगरकेनची जे पासट काढतो ते सुद्धा आपण जमिनीवर तशीच ठेवतो. ओके, टू रिड्यूस द सॉइल लॉसेस. ओके, त्याला म्हणतात मल्चिंग म्हणतात. ओके, अशा प्रकारे हे आहेत इंटरकल्टिवेशन और इंटरटिलेज. ओके, सो टिलेज इम्प्लिमेंट्स, आता प्रत्येक ऑपरेशनला टिलेज इम्प्लिमेंट्स लागतात वेगळे. ओके, व्हॉट आर डिफरंट टिलेज इम्प्लिमेंट्स और टूल्स, म्हणजे मशीन आपण कोणत्या यूज करतो ते बघूया. टिलेज इम्प्लिमेंट्स बेस्ड ऑन द ऑपरेशन फॉर विच दे आर डिझाईन, इम्प्लिमेंट्स क्लासिफाइड इनटू डिफरंट ग्रुप्स. ओके, आपण टिलेज ऑपरेशन शिकले आता, प्रिपेरेड टिलेज, त्याच्यामध्ये परत 3 प्रायमरी, सेकंडरी अँड लेआउट ऑफ सीड बेड. परत त्याच्यामध्ये सेकंड शिकलं बी, प्रिपरेशन ऑफ लेआउट ऑफ इरिगेशन, सीड बेड. थर्ड शिकलं इंटरकल्टिवेशन. ओके, त्या 3-4 टाईपच्या याच्यामध्ये प्रत्येकाला आपण त्याला डिवाइड करू शकतो, इम्प्लिमेंट्स फॉर द डिफरंट टिलेज ऑपरेशन्स. ओके, फर्स्ट इज दॅट इम्प्लिमेंट्स फॉर प्रिपेरेड टिलेज. ओके, त्याच्यात सुद्धा पहिला आहे प्रायमरी टिलेज. ओके, इन प्रायमरी टिलेज ओनली वी यूज फ्लोइंग, दॅट इज कॉल्ड एज फ्लो. ओके, फ्लो म्हणजे काय, नांगरणी, त्याला म्हणतात प्रायमरी टिलेज. ओके, जे तुम्ही फोटो बघू शकता की वुडन फ्लो आहे, हा जो लाकडी नांगर आहे. ओके, लाकडी नांगर आहे. ओके, यू कॅन सी इन द पिक्चर लाकडी नांगर. ओके, आणि हा आहे काय, इंडिजिनस फ्लो. ओके, देशी फ्लो किंवा त्याला लाकडी नांगर म्हणतात. ओके, इंडिजिनस फ्लो, देशी फ्लो, अशा प्रकारे आपण त्याचा यूज सुद्धा करून आपण चांगल्या प्रकारे फ्लोईंग करू शकतो. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता की याचा जो टोकदार आहे, जो टोक आहे याचा टीप, ओके, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोक जो आहे तो जमिनीमध्ये गाळला जातो. विथ द हेल्प ऑफ बुलक आपण तो खिचतो आणि आपोआप ते जमिनीमध्ये गाळल्यानंतर तुम्ही या फोल्डमध्ये बघू शकता की ढेगा तयार झालेला आहे. ओके, दॅट इज कॉल्ड एज इन्व्हर्जन ऑफ सॉइल. ओके, खालसून वरती येतं, वरचं खाली जाईल, त्याने ढेकळं तयार होतील, त्याला म्हणतात
flowing. It is a primary till operation with the help of Deshi flow, wooden flow, indigenous flow, or marble flow. There are different types of flow. You can see in the next picture also. Okay, so आता फ्लोईंग करायला कुठला एलिमेंट लागते आपल्याला, वुडन फ्लोअर, इंडिजिनस फ्लो. परत दुसरा कुठला आहे, सॉइल टर्निंग. म्हणजे काय, सॉइल टर्निंग फ्लोज, खालची सॉइल वरची टर्न करायची आणि वरचं खाली टर्न करायची, त्यासाठी डिफरंट फ्लो आहेत. एमबी फ्लो म्हणजे काय, माउथ ब्लोड फ्लो. ओके, एमबी फ्लो मीन्स व्हॉट, माउथ ब्लोड फ्लो. Okay, then B is a reversible or one-way flow. It is only in one direction. And third is disc flow. Okay, the special purpose flow, subsoil flow. It is called the chisel flow. It break the. It is very deep. हा deep जास्त subsoil चा एक layer असतो खाली जमिनीमध्ये, त्याला break करतो. Then ridge flow is used for the planting or formation of ridges and furrows. Okay, then rotary flow or rotavator. Okay, तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना माहित असेल, ज्यांच्या घरी शेती आहे किंवा ते शेतामध्ये काम करतात, त्यांना सगळ्या गोष्टी माहित असतील. ओके, रिजर म्हणजे काय, रोटावेटर म्हणजे काय, ओके, डिस्क फ्लो म्हणजे काय, किंवा एमबी फ्लो म्हणजे काय, किंवा एक फ्लो म्हणजे डिस्क फ्लो म्हणजे काय, त्यांना माहिती आहे. ज्यांना नसेल माहिती त्यांना आपण सांगूया, किंवा तुम्ही जरी नेटला गेले, गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, हे सगळ्यांनी तुम्ही जरी नाव टाकले, तुम्हाला लगेच इन्फो येईल. ओके, आपण मग सांगतो त्याला, तुम्हाला अडचण तुम्ही डाऊट क्लिअर करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, स्वतः डाऊट स्वतः क्लिअर करा, तुम्हाला फायद्यात पडेल. ओके, आता तुम्ही या ठिकाणी सगळे फोटो बघू शकता. ओके, दिस इज एमबी फ्लो, त्याला म्हणतात मोल्ड फ्लो. ओके, हा आहे एमबी फ्लो. त्याच्यामध्ये काय की शियर जो आहे हा एकदम टोकदार असतो, जर जमिनीमध्ये जाईल तो डीप मध्ये फ्लोइंग करतो टू ब्रेक द हार्ड पॅन, असा तो फ्लो करतो. ओके, देन रिव्हर्सिबल फ्लो, हा इज ओनली इन वन डायरेक्शन, एका डायरेक्शन चालतो. ओके, जो शियर एकदम सॉलिड असतो, इट इज ऑल्सो यूज टू ब्रेक द हार्ड पॅन और टू मेक द रोज. ओके, रिव्हर्सिबल फ्लो आणि वन वे फ्लो हा दोन्ही पण सेम आहेत, हे दोन. ओके, यू कॅन सी इन द पिक्चर्स, सगळे ट्रॅक्टर ड्रॉन आहेत. ओके, फक्त बुलेट ड्रॉन एक तर एमबी फ्लो आहे किंवा देशी फ्लो आहे, हे दोनच आपण बुलेट ड्रॉन करू शकतो, बाकी सगळे ट्रॅक्टर ड्रॉन इम्प्लिमेंट आपल्याला लागतात. ओके, देन चिजल फ्लो. ओके, इट इज यूज फॉर द ब्रेकिंग द हार्ड पॅन. तुम्ही बघू शकता की ऍट अ टाइम किती सारे फ्लो आहेत, 1 2 3 4 5 जवळपास 7 8 फ्लो आहेत. या ठिकाणी 2 फ्लो आहे, या ठिकाणी कंटिन्युअस फ्लो आहेत त्याचे. ओके, याला म्हणतात चिजल फ्लो फॉर यूज टू ब्रेक द हार्ड पॅन्स ऑफ द सॉइल. ओके, चिजल फ्लो. देन डिस्क फ्लो, या ठिकाणी तुम्हाला डिस्क तर कसं सर दिसत आहे. ओके, हे सुद्धा सॉइलचा हार्ड पॅन ब्रेक करायला यूज करतात, पूर्ण सॉइल पूर्णपणे बारीक होते याच्यानी. ओके, डिस्क फ्लोनी. देन इन द डाउनवर्ड पिक्चर दिस इज कॉल्ड एज रिच फ्लो. ओके, हा रिच फ्लो आहे, तुम्ही बघू शकता रिचेस फॉर्म झालेत, म्हणजे स्ट्रक्चर बघा रिचेसचा. ओके, अप डाऊन झालाय बघा. ओके, थोडं उंचवर आहे, काही खाली खोलगट झाले, त्याला म्हणतात रिचेस फरो. ओके, हे जे वरचं पार्ट आहे त्याला म्हणतात रिजेस, आणि जे खालचं पार्ट आहे त्याला म्हणतात फरो. इट इज यूज फॉर प्लांटिंग अँड इरिगेशन पर्पज. ओके, इट इज रोटर और रोटावेटर, रोटरी फ्लो और रोटावेटर. इट इज यूज टू ब्रेक द क्लॉट्स. ओके, जे पण क्लॉट तयार झालं असेल या ठिकाणी ते ब्रेक करायचं काम किंवा वीट पूर्णपणे नष्ट करायचं काम याचं आहे, रोटावेटरचं. ओके, सो दिस इज आर डिफरंट टाइप्स ऑफ टूल्स यूज इन अ प्रिपरेटरी टिलेज. हे सगळे कुठे यूज करतात, प्रिपरेटरी टिलेज साठी. ओके, then secondary tools or implements. Okay, for plant crushing. Okay, Norwegian harrow, disc harrow, cultivators. It is also called a tiller or tooth harrow, Deccan blade harrow, mend. हे सगळे इंस्ट्रुमेंट आहेत, त्याचा आपण प्लॉट क्रशिंग करायला किंवा पूर्णपणे लँड लेवल करायला वापरू शकतो. ओके, अँड फॉर लेवलिंग द लँड इट इज यूज फॉर आयरन केनी, अलावट और प्लॅंक लेवलर, अमेरिकन पेटारी, ब्लेड हॅरो और बुलडोजर, हे सगळे यूज करू शकतो आपण लेवलिंग लँड करायसाठी. ओके, त्याचे सुद्धा तुम्ही फोटो बघू शकता, प्रत्येकाचा इम्पॉर्टन्स आहे, प्रत्येकाचा यूज वेगळा आहे. ओके, आणि इन हॅरोइंग, हॅरोज आर आज 2 टाइप्स. ओके, डिस्क हॅरो, ब्लेड हॅरो और डेक्कन ब्लेड हॅरो. ओके, इन मॅन्युअर मिक्सिंग साठी डिस्क हॅरो, ब्लेड हॅरो यूज करतात, जे आपण मगाशी सांगितलं की फॉर मिक्सिंग ऑफ मॅन्युअर, जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये आपलं मॅन्युअर मिक्स त्यासाठी डिस्क हॅरो, ब्लेड हॅरो, डिस्क हॅरो और देशी वुडन फ्लो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ओके, अँड फॉर कॉम्पॅक्टिंग द सॉइल, आपल्याला सॉइल परत कॉम्पॅक्ट करायला wooden plank, mend, blade harrow, or by removing prongs or and blades, roller the
लाईक टी बार रोलर, जो रोलर आपण युज करतो त्या सुद्धा आपण त्याला कॉम्पॅक्टिंग करू शकतो सॉइलची. ओके. 7th इज पडलिंग और इम्प्लिमेंट्स यूज फॉर द वेटलँड ऑपरेशन. आता तुम्हाला माहित असेल ज्यांच्याकडे भात पीक असेल, ओके, त्याच्याकडे धान भात किंवा ते राईस लावतात त्यांना माहित असेल की पडलिंग म्हणजे काय, पडलिंग कशी करतात. ओके. जो राईस आपण जो खातो, भात खातो, त्या लावणी करताना एक ऑपरेशन ट्रान्सप्लांटिंग करताना आपण चिखलणी म्हणतो. ओके. जमिनीमध्ये पूर्णपणे चिखलणी करून चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण राईसचं ट्रान्सप्लांटिंग करतो. फॉर दॅट वी कॉल्ड एज अ पडलिंग इन मराठी इंग्लिश अँड चिखलणी इन मराठी. ओके. और इम्प्लिमेंट्स फॉर वेटलँड पडलर इज कॉल्ड एज राईस पडलर, हेलिकल ब्लेड पडलर, केज व्हील और इवन युअर देशी फ्लो. ओके. देशी फ्लो इज ऑल्सो यूज फॉर द पडलिंग. ओके. सीडबेड प्रिपरेशन कसं लागतं आपल्याला, सीडबेड प्रिपरेशन करायला कुठले लागतात, रिजन फ्लो साठी लागतात जीवन, जगत किंवा जम्बो रिजर. फॉर प्रिपरेशन ऑफ बॉर्डर स्ट्रिप अँड सराज, सारा फॉर्मर इज रिक्वायर्ड. ओके. फॉर सोईंग पर्पज साठी कुठे लागतं, टूबॉल सीड ड्रिल, व्हर्टिकम सीड ड्रिल और मेकॅनिकल सीड ड्रिल. तुम्हाला टिफन जर माहित असेल, टिफन म्हणजे काय, ओके, 2 दाती 3 दाती हे वेगवेगळे नाव आहे, टूबॉल सीड ड्रिल आणि टी-बॉल सीड ड्रिल. ओके. ज्यांचा संबंध ऍग्रिकल्चरशी त्यांना टिफन माहित असायला पाहिजे. ओके. त्याला आपण म्हणतो सीड ड्रिल. ओके. ऍट अ टाइम आपण सोईंग सुद्धा म्हणजे सीडचं डायरेक्ट जमीन टाकू शकतो, सोबत त्यासोबत सीड सोबतच फर्टिलायझर टाकू शकतो, त्याला म्हणतात फर्टिलायझर कम सीड ड्रिल. ओके. देन कव्हरिंग द सीड्स, ब्लेड हॅरो or wooden plank are effectively used to cover the seed with the soil. Okay. These instruments are used to cover the seed with the soil. Then interculturing or intertillage त्यासाठी वेगवेगळे आहेत. विडिंग साठी हँड टूल लाईक विडिंग हुक, त्याला सुद्धा आपण खुरपी सुद्धा म्हणू शकतो, खुरपी यूज करू शकतो फॉर विडिंग पर्पज. होज मध्ये एंटायर ब्लेड हो, स्प्लिट ब्लेड हो, अकोला हो, जॅपनीज हो, हँड हो आणि कर्जत हो, यूज फॉर द बीड मॅनेजमेंट इन राईस. ओके. त्यासुद्धा तुम्ही फोटो बघू शकता, तुम्हाला स्पॉटिंग मध्ये प्रॅक्टिकलला या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. सो एंटर ब्लेड हॅरो म्हणजे काय, की एंटर ब्लेड हो म्हणजे काय, वर्किंग बिटवीन द 2 rows of the crop and useful at the early stage as well as the latter stage of the crop. म्हणजे काय, आणि स्लिट ब्लेड हॅरो, इट वर्क्स ओव्हर द क्रॉप लाईन अँड युजफुल ऍट अर्ली क्रॉप स्टेज ओनली. ओके. स्लिट आणि एंटर ब्लेड हॅरो, फॉर एक्झाम्पल समजा या 2 किंवा 3 रोज आहेत क्रॉपच्या. ओके. आता हॅरो कसा असतो, ओके, दिस इज समजा हा तुमचा वुडन बॉडी आहे पूर्ण प्लांटची. ओके. त्या ठिकाणी तुम्ही हॅरो तयार केला आहे. कसा राहील हॅरो, अशा प्रकारे हॅरो तयार राहील. तो पूर्णपणे नांगरणी करणार नाही, फक्त जमिनीमधले जे तण आहेत किंवा वीड्स आहेत त्यांना तो पूर्णपणे नष्ट करेल. ओके. कोणाचा आवाज येत आहे, काशी देशमुख. ओके. देन अकोला हो, युजफुल फॉर द होईंग इन कॉटन, कॉटन मध्ये अकोला हो यूज करतात फॉर द होईंग पर्पज. आणि जॅपनीज हँड हो किंवा कर्जत हो, इट इज यूज इन अ राईस क्रॉप फॉर होईंग पर्पज, फॉर विडानेज पर्पज. ओके. वर्स इन 10 सेंटीमीटर ऑफ स्टँडिंग वॉटर, जे 10 सेंटीमीटर पाणी सुद्धा होतो त्या ठिकाणी सुद्धा हो चांगल्या प्रकारे यूज करतात. कर्जत हो, डेव्हलप फ्रॉम द कर्जत. ओके. What are the different beneficial effects of tillage on the soil? Okay. आता next topic is that beneficial effect of the tillage. Okay. First is effect on physical property of soil. Okay. Pore space. Pores म्हणजे काय, की जमिनीमध्ये किती प्रमाणामध्ये हवा खेळती राहू शकते, म्हणजे जमिनीमध्ये किती प्रमाणात भुसभुशीतपणा आहे, भुसभुशीतपणा त्याला म्हणतात पोर स्पेस. ओके. सो टिलेज इम्प्रूव्ह द पोर स्पेस. ओके. जेवढे पण टिलेज ऑपरेशन्स आहेत आपण जे करतो त्याच्यामुळे काय की पोर स्पेस इन्क्रीज होईल इन द सॉइल, सॉइल मध्ये भुसभुशीतपणा राहील, त्याच्यामुळे काय की जमिनीमध्ये हवा पाणी खेळते राहील. ओके. सो ड्यू टू टिलेज ऑपरेशन पोर स्पेस इज इन्क्रीजेस. ओके. सॉइल स्ट्रक्चर इज ऑल्सो इम्प्रूव्ह. ओके. जेव्हा तुम्ही प्लॉट क्रशिंग करता, जेव्हा तुम्ही नांगरणी करता, जेव्हा तुम्ही हॅरोइंग करता, तर सॉइल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतं चांगल्या प्रकारे. पण
तुम्ही जर जास्त प्रमाणात टिलेज केले, जास्त प्रमाणामध्ये तुम्ही जर फ्लोईंग करायला लागले, ओके, सो इन दॅट कंडिशन सॉइल स्ट्रक्चर विल ऑल्सो डॅमेज. ओके, जेवढे पण आता सॉइल स्ट्रक्चर असेल, सॉइल जास्त भुसभुशीत झाले असेल, किंवा तुम्ही कंटिन्युअस जरी फ्लोईंग केले, कंटिन्युअस तुम्ही हॅरोईंग केला, ड्यू टू द हेवी वेट ऑफ ट्रॅक्टर, जे ट्रॅक्टरचे जे चाकं असतात व्हील, त्याच्यामुळे काय की सॉइल परत तुम्ही कॉम्पॅक्ट होऊ शकतं, म्हणजे सॉइल पूर्णपणे तुमची परत कॉम्पॅक्ट होईल, एकदम पॅक होऊ शकतं सरफेस सॉइलला. त्याच्यामुळे काय की सॉइल स्ट्रक्चर परत तुमचा तो डॅमेज होऊ शकतो. ओके, सो फॉर मेंटेनन्स सॉइल स्ट्रक्चर यू हॅव टू यूज ऑप्टिमम टिलेज ऑपरेशन. एक्सेसिव्ह तुम्ही टिलेज ऑपरेशन करायला जाल तर सॉइल स्ट्रक्चर तो डॅमेज होईल. ओके, देन सॉइल वॉटर. ओके, आता तुम्हाला सांगितलं की पोर स्पेस, जमिनीमधला जो भुसभुशीतपणा आहे तो इन्क्रीज होईल. त्याच्यामुळे काय की हवा आणि पाणी जमिनीमध्ये खेळतं राहील. ओके, सो इट ऑटोमॅटिकली इन्क्रीज द वॉटर कंटेंट इन सॉइल. ओके, वॉटर मॉइश्चर असेल किंवा मॉइश्चर कंटेंट इन सॉइल असेल, तो ऑटोमॅटिकली जमिनीमध्ये वाढणार ड्यू टू द ऑपरेशन टिलेज. ओके, होईंग करणं असेल, हॅरोईंग करणं असेल, किंवा होईंग करताना सुद्धा सॉइल वॉटर तुमचं चांगल्या प्रकारे इन्क्रीज होईल. सॉइल टेम्परेचर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह सांगितलं फर्स्ट लेक्चरला की आपण टिलेज ऑपरेशन करून सॉइलचं टेम्परेचर सुद्धा मेंटेन ठेवू शकतं, किंवा आपण इन्क्रीज सुद्धा करू शकतो. बिकॉज इन्व्हर्जन ऑफ सॉइल. ओके, वी इन्व्हर्ज सॉइल म्हणजे आपण जे सॉइल इन्व्हर्ट करतो, खालची सॉइल वरती जाईल आणि वरची सॉइल खाली जाईल. त्याच्यामुळे काय की जो खालच्या सॉइलचं टेम्परेचर कमी होता तो वरच्या सॉइल वरची आल्यानंतर तिचं टेम्परेचर आपोआप वाढेल. ओके, त्याच्यामुळे काय की टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज होईल. ओके, देन सॉइल कलर. Okay, soil color is also improved due to inversion. Okay, surface soil will down and inward soil जे खालची सोइल आपोआप वरती येईल, त्यामुळे सॉइल कलर सुद्धा इम्प्रूव्ह होईल त्याचा. ओके, देन सॉइल स्ट्रेंथ. ओके, कॉम्पॅक्ट होऊन आता परत म्यूट केला इथं. ओके, देन अबाउट सॉइल स्ट्रेंथ. सॉइल स्ट्रेंथ तुमची कमी होईल आपोआप. ओके, ड्यू टू टिलेज ऑपरेशन सॉइल स्ट्रेंथ विल बी reduces. Okay, due to the rainy season or before the rainy season. Okay, कंटिन्युअस उन्हाळा असला म्हणजे कंटिन्युअस सनलाइट ज्या ठिकाणी जास्त पडत असेल, ओके, त्या ठिकाणचं मॉइश्चर कमी होईल जमिनीमधलं. त्याच्यामुळे काय की जमीन एकदम कडक होईल. ओके, त्याच्यामुळे सॉइल त्या सॉइलला जास्त स्ट्रेंथ असेल. फॉर व्हॉट? ओके, स्ट्रेंथ मध्ये कसं ते अपोज करणं फ्लोईंग करायला. ओके, सॉइल स्ट्रेंथ, सॉइल कन्सिस्टन्सी और सॉइल कॉम्पॅक्टनेस आर रिगार्डिंग द सेम थिंग. सॉइल स्ट्रेंथ. ओके, त्याच्यामुळे काय आपण फ्लोईंग करतो, नांगरणी करतो, हॅरिंग करतो, त्याच्यामुळे ते सॉइल स्ट्रेंथ कमी करतो. ओके, फॉर द डिफरंट इम्प्लिमेंट्स ऍक्टिव्हिटी. ओके, आपल्याला टिलेज ऑपरेशन करायचं आहे, लँड प्रिपरेशन करायची आहे, किंवा आपल्याला सीड प्रिपरेशन करायचं आहे फॉर द प्लांटिंग और फॉर द सोइंग पर्पज. ओके, सो टू रिड्यूस द सॉइल स्ट्रेंथ यू हॅव टू फॉलो द टिलेज ऑपरेशन्स. ओके, हे सगळे इम्पॅक्ट रिगार्डिंग सॉइल प्रॉपर्टीजवर होतं. ओके, डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. ओके, ड्यू टू टिलेज ऑपरेशन सॉइलच्या केमिकल प्रॉपर्टीज काय चेंजेस होतो ते सुद्धा आपण बघूया आता. ओके, सो इज ऍक्सलरेट द वेदरिंग ऑफ द सॉइल. वेदरिंग म्हणजे काय? जेवढे पण मिनरल्स आहेत, रॉक्स आहेत, वेदरिंग म्हणजे काय की त्यांचं लॉस होणं किंवा डिसइंटिग्रेशन होणं. ओके, इट इज कॉल्ड एज अ वेदरिंग. ओके, इट इज अ वन प्रोसेस फॉर फॉर्मेशन ऑफ सॉइल. ओके, तुम्ही सॉइल मध्ये शिकाल. ओके, यू ऑलरेडी studied in 8th or 9th standard or somewhat studied in physics also or in inorganic science what is weathering of the soil. Okay, due to एक्सेस रन ऑफ, एक्सेस रेनफॉल ऑफ, किंवा आपण जे पण नांगरणी किंवा आपण वखरणी करतो त्याच्यामुळे काय की जे मोठे मोठे क्लॉट्स आहेत ते तुटतात, त्याला आपण फोडतो. त्याच्यामुळे काय की सॉइलचे एकदम मोठे जे पार्टिकल्स आहेत ते आपण एकदम स्मॉल साईज मध्ये आपण कन्वर्ट करतो. याच्यामध्ये त्याला म्हणतात वेदरिंग प्रोसेस. ओके, टिलेज helps for leaching of toxic salt, that is sodium, from the surface of soil in problematic soil such as alkali soil. ओके, काही ठिकाणी तुम्ही बघाल मातीमध्ये जास्त प्रमाणामध्ये क्षार असतात, साल्ट. ओके, त्याच्यामुळे काय की आपण कुठले क्रॉप पिकं आपण त्या प्लांटिंग करू शकत नाही. ओके, टिलेज केल्यामुळे काय की ते पण आपण टिलेज केल्यानंतर लगेच आपण इरिगेशन दिलं त्या जमिनीमध्ये. ओके, जे पण टॉक्सिक साल्ट आहेत, जे क्षार आहेत, सोडियम असेल, ओके, क्लोराईड असतील, ते सगळे जमिनीच्या एकदम खाली जातील, लिचिंग होते. लिचिंग म्हणजे काय की ते जमिनीच्या खाली जाऊन दुसऱ्या सर्फेसला त्या ठिकाणी त्यांचं अक्युमुलेशन होईल, त्याला म्हणतात लिचिंग लॉसेस विथ द हेल्प ऑफ इरिगेशन वॉटर. ओके, देन थर्ड इज इट इम्प्रूव्स अवेलेबल वॉटर. It improves the plant nutrients. Okay, by enhancing the decomposition of organic matter. Okay, जो प्रिव्हियस स्ट्रॉ असेल म्हणजे प्रिव्हियस दुसऱ्या आधीचा क्रॉपचा काही क्रॉप रेसिड्यू असतील, काळी कचरा असतील, वीडचा मॅटर असेल, ओके, जो कचरा असेल त्यांना एनहान्स करतं, कशासाठी? डिकम्पोजिशन करायला. डिकम्पोजिशन म्हणजे काय की यांचं
कुजवण्यासाठी टिलेज ऑपरेशन हेल्प करतं. ओके, ते कुजल्यानंतर काय ऑर्गॅनिक मॅटर कुजल्यानंतर की जे ऑटोमॅटिकली प्लांट न्यूट्रिएंट्स सॉइल मधले आपोआप वाढतील. ओके, so it increases the availability of plant nutrients by the enhancing or the increasing the decomposition process of organic matter in the soil. Okay, then fourth is tillage operation increases the efficiency of some of the herbicide and pesticides which are to be incorporated into the soil. Okay, जे पण तणनाशक किंवा आपण जे पेस्टिसाइड कीटकनाशक किंवा फंगिसाइड आपण जे मारतो जमिनीमध्ये किंवा झाडांना देतो त्याची सुद्धा इफिशियन्सी म्हणजे त्यांचं काम करण्याची क्षमता त्या हर्बिसाइडची किंवा पेस्टिसाइडची टिलेज ऑपरेशन वाढवतं. ओके, इन द सॉइल. The next is effect on biological property of soil. Okay, जे पण biological property म्हणजे काय, जे पण सॉइल म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा छोट्या वनस्पती असतात, काही ऑर्गॅनिझम असतात, त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. ओके, बायोलॉजिकल शब्दामध्ये असा अर्थ आहे की बायोलॉजिकली जेवढे पण ऑर्गॅनिझम सॉइल मध्ये प्रेझेंट आहेत, ओके, त्याचा स्टडी करणं म्हणजे बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉइल करतो. ओके, सो सॉइल मध्ये बघाल किडे असतात, काही स्मॉल मायक्रोऑर्गॅनिझम असतात. ओके, गांडूळ म्हणजे वर्मी असतात. ओके, वीड्स आहेत, काही छोटे छोटे प्लांट्स आहेत, काही वीड्स आहेत. ओके, दिस ऑल कमिंग अंडर द बायोलॉजिकल प्रॉपर्टी ऑफ सॉइल. ओके, सो त्याचा इफेक्ट काय होतो टिलेज वरती ते बघूया. ओके, मॅनेजर ऑफ वीड्स, आपण टिलेजनी काय करतो की जे पण कचरा आपण तण किंवा आपण जे गवत म्हणतो जे आपल्या पिकामध्ये येतात त्यांचं मॅनेजमेंट म्हणजे त्यांना कंट्रोल करणं, इज कॉल्ड एज मॅनेजर ऑफ वीड्स विथ द हेल्प ऑफ टिलेज ऑपरेशन. ओके, डी फ्लोइंग इन द समर सीझन, हॅरोईंग, होईंग किंवा इंटरकल्टिव्हेशन करून आपण मॅनेज ऑफ वीड्स करू शकतो. ओके, देन मॅनेजर ऑफ इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीजेस. ओके, आपण जनरली समर मध्ये फ्लोइंग करतो, मे महिन्यामध्ये समर मध्ये फ्लोइंग करतो. का करतो की जे पण इन्सेक्ट पेस्ट आहेत किंवा जेवढे पण आपल्या पिकावर येणारे अड्या असतील, त्यांचे कीटक असतील, त्यांचे काही ना काही स्टेटस जमिनीमध्ये गाळले जातात. त्याला आपण पिपा म्हणतो किंवा त्यांचे वेगवेगळे फॉर्म्स असतात. ओके, ते आपण मे महिन्यामध्ये किंवा समर महिन्यामध्ये आपण जेव्हा नांगरणी करतो त्याचे पार्ट्स किंवा त्याचे काही ना काही बॉडी पार्ट्स ते त्या सनला किंवा त्या सन रेडिएशनला एक्सपोज होतात. त्यांचं एक्सपोज झाल्यामुळे काय की ड्यू टू हिट रेडिएशन और हिट एनर्जी ते आपोआप मारले जातात. ओके, सो इट इज कॉल्ड एज मॅनेजमेंट ऑफ इन्सेक्ट पेस्ट और डिसीजेस विथ हेल्प ऑफ टिलेज ऑपरेशन. Okay, and third is proper functioning of plant roots and soil of microorganisms. Okay, आपण प्लोइंग करतो म्हणजे नांगरणी करतो, हॅरोइंग करतो, त्याच्यामुळे काय की जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे माती राहील भुसभुशीत. ओके, पोरोसिटी जास्त पोरोसिटी वाढणार, त्याच्यामुळे काय की हवा आणि पाणी जमिनीमध्ये म्हणजे खेळती राहील, त्यासाठी जागा चांगली भेटेल. पोर स्पेस म्हणजे काय की अवेलेबल स्पेस इन द सॉइल फॉर एअर अँड वॉटर, त्याला म्हणतात पोर स्पेस म्हणतात. ओके, त्या ठिकाणी मग झाडांचे रूट्स वाढतात, जे पण सॉइल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना राहण्यासाठी जागा भेटते. ओके, त्यांची फंक्शन सुद्धा चांगल्या प्रकारे वाढते. ओके, परत एक पॉईंट असा की त्याच्यामध्ये मॉइश्चर अवेलेबिलिटी झाली म्हणजे पाणी अवेलेबल झालं, एअर अवेलेबल झालं, परत त्या ठिकाणी आपण टेम्परेचर सुद्धा आपोआप इन्क्रीज होत आहे. ओके, त्याच्यामुळे काय की मायक्रो ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी किंवा फंक्शनिंग त्यांची वाढते आपोआप. ओके, these are regarding the soil properties. Okay, physical properties, chemical and biological properties. Okay, then effect of tillage on crop growth. आता झाडां एक मिनिट चार्जिंग वगैरे 5 मिनिट. ओके, आता टिलेज आपण करतो, जमिनीची मशागत करतो. ओके, बिफोर द सोइंग अँड अप टू द हार्वेस्ट. ओके, त्या झाडावर काही इम्पॅक्ट होतो का, झाडाचा त्याचा फायदा का होतो, त्याचा तोटा होतो, काही फायदा होतो आपल्याला झाडांबद्दल. जेव्हा आपण क्रॉप ग्रो करतो, कुठलेही फील्ड क्रॉप असू द्या, ओके, भाजीपाला असू द्या, तुमचे गव्हापासून तर पूर्ण शुगरेपर्यंत करत त्यांच्या क्रॉपवर काय इफेक्ट होतो त्याचा आपण बघूया. ओके, इट इम्प्रूव्ह द एरिएशन इन द सॉइल. तुम्हाला सांगितलं पोर्स वाढले, एरिएशन जास्त वाढलं सॉइल मध्ये. ओके, सो रिझल्ट इन द हेल्दी क्रॉप ग्रोथ. Secondly, it makes soil loose and porous, which help in increasing infiltration and drainage of the water. Okay, सॉइल भुसभुशीत झाली, लूज झाली, पोरस झाली, त्याच्यामुळे काय की पाणी पण राहील चांगलं जमिनीमध्ये आणि हवा पण खेळते, त्याच्यामुळे काय की झाडांची वाढ चांगली होणार, झाडांना पाणी मुबलक प्रमाणात भेटणार, झाडांना जे लागणारी हवा आहे रूट्सला ते सुद्धा भेटणार. ओके, झाडांची चांगल्या प्रकारे वाढ होईल ड्यू टू द हेल्प ऑफ टिलेज ऑपरेशन्स. ओके, आणि इट ऑल्सो कंट्रोल द वीड. आपण जे कचरा म्हणतो तण, ओके, जे आपण विडिंग करताना काढतो किंवा लेबर कडून काढतो. ओके, विथ हेल्प ऑफ होईंग किंवा इंटरकल्टिव्हेशन ऑपरेशन्स सुद्धा करताना इट कंट्रोल द वीड्स. द कॉम्पिटिशन फॉर वीड्स विथ द क्रॉप प्लांट फॉर स्पेस, लाईट, न्यूट्रिएंट अँड सॉइल मॉइश्चर इज लेस. ओके, सो रिझल्टिंग इन द हेल्दी क्रॉप ग्रोथ. परत काय आपण समर मध्ये फ्लोइंग करतो, त्याच्यामुळे इन्सेक्ट डिसीज किंवा पेस्टचा जो अटॅक आहे तो सुद्धा कमी करतो. ओके, अशा प्रकारे फॉर द
प्रॉपर ग्रोथ अँड इन्क्रीज इन द यील्ड. ओके, टिलेज ऑपरेशन आपल्याला चांगल्या प्रकारे हेल्प करतो. ओके, ड्रॉबॅक काही नाही आहे, फक्त अति झालं ओके तर सॉइल स्ट्रक्चर जो आहे तो डिस्ट्रॉय करू शकतो. म्हणजे ऑप्टिमम टिलेज ऑपरेशन शुड बी कॅरीड इन द फील्ड फॉर ऑप्टिमम क्रॉप ग्रोथ अँड इन्क्रीज इन द यील्ड ऑफ द क्रॉप. ओके, फोर्थ इज टिलेज हेल्प्स इन डिस्ट्रॉय इन्सेक्ट, पेस्ट अँड डिसीज. तुम्ही आता सांगितलं की जेवढे पण किडे किंवा जे रोग येतात आपल्या क्रॉप पिकामध्ये त्यांना सुद्धा डिस्ट्रॉय करायचं काम टिलेज चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतं. ओके, देन रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर ऑफ द सॉइल विच इज युजफुल फॉर द हेल्दी क्रॉप ऑफ रूट अँड इन्क्रीजिंग द ऍक्टिव्हिटी ऑफ सॉइल मायक्रोऑर्गॅनिझम्स. अँड सिक्स्थ इज मेकिंग द फेवरेबल कंडिशन फॉर जर्मिनेशन, इमर्सन अँड ग्रोथ ऑफ द क्रॉप. ओके, टिलेजचा मेन ऑब्जेक्टिव्ह तोच आहे. ओके, मेक soil available favorable for the condition of seed germination, for establishment of the crop and proper development or proper growth of crop. A main objective of tillage. Okay, after the tillage operation we develop a soil in such a condition that which is suitable for germination, immersion of the crop and growth of the crop. त्याला आपण tilt म्हणतो. Okay, it is a condition of the soil obtained after the tillage operation. Okay, these 6 then what are different bad effects, what are different disadvantages or demerits of the tillage. ओके, आता आपण शिकले, आतापर्यंत चांगले इफेक्ट शिकले. जमिनीचा उपयोग का होतो, फिजिकली, केमिकली, बायोलॉजिकली. परत क्रॉपच्या दृष्टीनं कुठले त्याचे फायदे आहेत ते आपण बघितले. आता बॅड इफेक्ट और डिमेरिट्स ऑफ टिलेज काय आहेत ते पण बघूया. ओके, फ्रिक्वेंट टिलेज ऑपरेशन विथ द हेवी इम्प्लिमेंट और मशिनरी रिझल्ट इन टू द सॉइल कॉम्पॅक्शन. मला सांगितलं की आपण कंटिन्युअस टिलेज ऑपरेशन फॉलो केलं, कंटिन्युअस हेवी टिलेज ऑपरेशन विथ द हेल्प ऑफ हेवी मशिनरीज असेल, ट्रॅक्टरने असेल, कंटिन्युअस आपण दरवर्षी टिलेज ऑपरेशन फॉलो केलं, दरवर्षी तेच. त्याच्यामुळे काय की सॉइलचं स्ट्रक्चर पूर्ण डिस्ट्रॉय होईल. ओके, सॉइल कॉम्पॅक्ट होईल, भुसभुशीत सॉइल राहणार नाही. सो ऑप्टिमम टिलेज, कमीत कमी टिलेज जर तुम्ही केलं तर ते बेनिफिशियल आहे. ओके, the repeated tillage operation with flowing, plot crushing, harrowing, etc. may result in powdery or fine soil condition, occurs or cause the soil erosion, particularly in clay soil, and also formation of hard pan in the subsoil. Okay, तुम्ही कंटिन्युअसली फ्लोइंग, प्लॉट क्रशिंग, हॅरोइंग जर हे 3-4 ऑपरेशन तुम्ही टिलेज ऑपरेशन एका सॉइल मध्ये करत असले, ओके, त्या ठिकाणी काय होईल, मग सॉइलचं स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होईल. जो पण सॉइल आहे ते कॉम्पॅक्ट होईल, हार्ड पॅन डेव्हलप होईल सॉइलच्या सरफेसला आणि सब सरफेसला सुद्धा. ज्या ठिकाणी क्लेई सॉइल आहे, ओके, त्या ठिकाणी चिकन माती आहे, त्या ठिकाणी एकदम पावडर आणि फाईन सॉइल तयार होईल. त्याच्यामुळे काय होईल की सॉइल एरोजन जास्त होईल त्या ठिकाणचं. जसं जर पाऊस जास्त आला, हवा जास्त आली की लगेच सॉइलचे पार्टिकल्स एकदम फाईन सॉइल आहे ते त्या हवेसोबत, त्या पाण्यासोबत वाहून चालले, त्याला म्हणतात सॉइल इरोजन म्हणतात. ओके, सो कंटिन्युअस एकच रिपीटेड केलेलं आपण टिलेज ऑपरेशन ते सुद्धा बेनिफिशियल नाही, त्याच्यामुळे हे सॉइल लॉसेस होतात. ओके, समटाइम इंटरटिलेज ऑपरेशन्स मे डॅमेज द क्रॉप प्लांट्स इफ प्रॉपर केअर इज नॉट टेकन और स्किल्ड लेबर्स आर नॉट एम्प्लॉयड. ओके, फॉर इंटरटिलेज म्हणजे काय की उभ्या पिकामध्ये इन स्टँडिंग क्रॉप आपण जे टिलेज ऑपरेशन फॉलो करतो, त्यातलं काय होईंग असेल, ओके, टॉप ड्रेसिंग, फर्टिलायझर, अर्थिंग अप किंवा मल्चिंग जे पण फॉलो करतो ऑपरेशन इन स्टँडिंग क्रॉप, त्याला आपण म्हणतो इंटरटिलेज. ओके, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे समजा शुगर केन क्रॉप आहे, तुमच्याकडे पोटॅटो क्रॉप आहे, ओके, बटाटा. ओके, बटाटा लागतात खाली, पण तुम्ही जर त्याला होईंग केलं विथ द हेल्प ऑफ पण अशा वेळेस काय की बटाचा मुळाला, झाडाचे मुळं आहेत ते डॅमेज होऊ शकतात, किंवा तुम्ही एखादी ऑपरेशन करताना त्याला स्टेम सुद्धा डॅमेज होऊ शकते. ओके, सो प्रॉपर केअर घेणं महत्वाचं आहे, काळजी घेणं महत्वाचे आहे. ओके, विथ हेल्प ऑफ टिलेज ऑपरेशन्स during the intercultural tillage. Okay, the next is the repeated tillage operations with the heavy machinery affect the soil structure by breaking the stable soil aggregates and form hard pan below the flow soil. This reduces the filtration rate, entry of water into the soil. Okay, and increase the runoff and erosion. म्हणजे काय की कंटिन्युअस तुम्ही आपण जर टिलेज ऑपरेशन केले विथ द हेवी मशिनरी, याच्यामुळे काय की तो सॉइल स्ट्रक्चर आहे त्याला डॅमेज होईल, आणि जे आपण क्लॉट क्रश केले आहे ते सुद्धा ऍग्रिगेट तयार होणार नाही, म्हणजे त्यांचं एकत्र परत होणार नाही, ते क्लॉट फॉर्मेशन होणार नाही, परत हार्ड पॅन तयार होईल त्या ठिकाणी त्या सरफेस सॉइलला. याच्यामुळे काय होईल की जो पण पाणी पडणारा वरचा पाणी आहे तो जमिनीमध्ये न मुरता, त्याचं फिल्ट्रेशन न होता, इन्फिल्ट्रेशन न होता, तो तसंच वाहून जाईल जमिनीमधनं, आणि त्याच्यामुळे काय की रनऑफ होईल त्या पाण्याचा, आणि त्या रनऑफ सोबतच, त्या पाण्याच्या वाहत्या पाण्यासोबतच सॉइलचं इरोजन सुद्धा होईल. ओके, हा एक मेजर ड्रॉबॅक आहे एक्सेसिव्ह टिलेजचा. ओके, देन living organisms such as earthworms useful for soil organisms are exposed to the heat of the sun and these affect the biological properties of the soil. ओके, जर तुम्ही समर मध्ये फ्लोइंग करता किंवा समर मध्ये तुम्ही टिलेज करता, त्या ठिकाणी एक्सेस टेम्परेचर वाढलं असेल त्या ठिकाणी मे किंवा जून महिन्यामध्ये, त्याच्यामुळे काय की जे अर्थफॉर्म्स आहेत किंवा दुसरे पण सॉइल ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, हीट वाढल्यामुळे, टेम्परेचर वाढल्यामुळे, एक्सपोजर टू सन मुळे, त्याच्यामध्ये काय की हे सुद्धा डेथ होऊ शकतं. म्हणजे इट विल ऑल्सो अफेक्ट द बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ बायोलॉजिकल लाईफ इन द सॉइल.
Okay. Then sometimes seed germination emerges the growth and yield of the crop after the effect to the bad effect of the improper tillage. Okay. जर टिलेज ऑपरेशन प्रॉपरली केला नाही, ओके, जर एकदम सीड तुम्ही डीप मध्ये टाकले आहे, वरती कॉम्पॅक्ट सॉइल जरी तयार असेल, सो सीडचं जर्मिनेशन होणार नाही, इमर्जन्स होणार नाही, प्रॉपर ग्रोथ सुद्धा. त्याच्यामुळे काय की काही तुम्ही बघू शकता की कधी कधी क्रॉप उगवत नाही. सीड चांगला तुम्ही खत टाकलेले आहेत, तुम्ही पाण्यात दिल्या, पण ड्यू टू द हार्ड टन साईड ते सीड जर्मिनेट म्हणून वरती येत नाही, म्हणून क्रॉप इस्टॅब्लिशन होत नाही. याच्यामुळे आपली yield सुद्धा कमी होत होते. ओके, दिस रिगार्डिंग ऑल अबाउट टिलेज. ओके, टिलेज लेक्चर झालेला आहे. आय विल स्टॉप द शेअरिंग द स्क्रीन. ओके, सगळ्यांनी आपला व्हिडिओ ऑन ठेवा आणि कोणाला काय अडचण ते विचारू शकता. ओके, पुट युअर क्वेश्चन इन चॅट बॉक्स और कमेंट बॉक्स इन युट्यूब और अनम्यूट युअरसेल्फ टू आस्क क्वेश्चन्स. ओके, आणि जे पण आता युट्यूबला लेक्चर बघत आहेत त्यांनी त्यांचे नाव कमेंट बॉक्स मध्ये टाका. ओके, जेणेकरून आम्हाला अटेंडन्स कळेल कोण आहे काय नाही. आणि कोणाला डाऊट आहे अबाउट टिलेज त्यांनी चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाका. ओके, हो मीन्स मला मराठीमध्ये डवरा म्हणतात आमच्याकडे. ओके, हा छोटा हॅरो असतो, आपण जो वखरण म्हणतो, वखरणी. ओके, इट टाइप ऑफ छोटा वखरणी असतो. काय कुडव, कुडव मराठीमध्ये त्याला कुडव म्हणतात, आमच्याकडे डवरा म्हणतात. ओके, छोटा डवरा. आपण जे इंटरक्वेशन करतो ते अर्थिंग अप करतो. ओके, विथ द हेल्प ऑफ बुलक प्लेअर और ट्रॅक्टर टर्न हो सुद्धा आहेत. ओके, तुम्हाला फोटो बघायचा असेल, ओके, तुम्ही डायरेक्ट गुगलला टाका HOE हो, तुम्हाला फोटो दिसेल. ओके, त्यांचा बॅकग्राऊंड ऍग्रिकल्चर नाही, त्यांना हो बद्दल माहिती नसेल. ओके, कुडव, डवरा वेगवेगळे शब्द आहेत, नाव. ओके, मराठीमध्ये वेगवेगळे नाव आहेत, त्यांचा यूज एकच आहे. ओके, फॉर द मॅनेजमेंट ऑफ वीड्स, जेवढे मग तण आपल्या शेतामध्ये येतात त्यांचं मॅनेजमेंट करायला, अर्थिंग अप करायला. ओके, ऊसामध्ये किंवा मक्यामध्ये किंवा तुमच्या पोटॅटो क्रॉप मध्ये, म्हणजे बटाटा क्रॉप मध्ये, इव्हन तुमच्या ग्राउंड क्रॉप मध्ये माती भरण्यासाठी तुझ्या होचा उपयोग करतात. ओके, अजून कोणाला काय डाऊट आहे? मॉडर्न कॉन्सेप्ट टिलेज. ओके, हा तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे. ओके, तुम्हाला आता टिलेज सांगितलंय. मॉडर्न कॉन्सेप्ट टिलेज एक्सप्लेन प्लीज. म्हणजे काय की मिनिमम टिलेज करणे. ओके, आपण जो आतापर्यंत आपण टिलेज ऑपरेशन केलाय, फ्लोईंग, डिफ्लोईंग करणे, प्लॉट क्रश करणे, ओके, परत त्याचं हॅरोईंग करणे, परत त्याचं लेआउट करणे, याच्यामध्ये भरपूर आपण ऑपरेशन करतो. ट्रॅक्टर पासून तर बैलाच्या जेवढे पण इम्प्लिमेंट आपण युज करतो त्यांचं मिनिमम युज करणे म्हणजे मॉडर्न कॉन्सेप्ट टिलेज. ओके, आपला जो नेक्स्ट लेक्चर आहे टिलेजचा तो मॉडर्न कॉन्सेप्ट वरतीच आहे. ओके, यू विल गेट द आयडिया अबाउट मॉडर्न कॉन्सेप्ट टिलेज. ओके, सर कॅन यू शेअर द PPT as notes? ओके, आय विल शेअर द PPT, बट यू मस्ट गो थ्रू द नोट्स. ओके, आपल्या कॉलेजचे डॉक्टर भूतकर सर आहेत डेअरी डिपार्टमेंटला, त्यांनी पुस्तक पब्लिश केलेले आहेत. ओके, त्यामुळे तुमचा नंबर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या ग्रुपवर शेअर केलेला आहे, तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. ओके, त्यांच्याशी बोलून तुम्ही त्यांच्याकडून नोट्स मागून घेऊ शकता. त्यांच्याकडे प्रिंटेड नोट्स आहेत. ओके, हार्ड कॉपी, त्याचा तुम्ही रेफर करा, तुम्हाला चांगल्या प्रकारे उपयोग होईल. ओके, अजून माझे क्वेश्चन्स आहेत का विचारू शकता रिगार्डिंग टिलेज ऑपरेशन्स. सेकंड लेक्चर अँड फर्स्ट लेक्चर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी, जो आपण पहिला लेक्चर होता प्रिन्सिपल्स ऑफ ॲग्रोनॉमी, त्यासोबत तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा डाऊट असतील ते विचारू शकता. ओके, रिझल्ट्स ऑफ लेस इल्ड अंटिल युजिंग द बेस्ट फर्टिलायझर्स. ओके, असा आपण जो इल्ड म्हणतो, जमिनी आपण जो क्रॉप मधलं आपल्याला उत्पन्न भेटतं, तो एका फॅक्टरवर डिपेंड नसतं. नुसतं खत टाकलं लगेच आपल्याला जास्त उत्पन्न भेटतं असं नाहीये. ओके, जो इल्ड आहे, इल्ड ते डिपेंड नुसतं खतावर डिपेंड करत नाही, ती त्याची व्हेरायटी डिपेंड करतं, आपण कशा प्रकारे प्लांटिंग किंवा मॅनेजमेंट करतो याच्यावर डिपेंड करतं. आपण खत जमिनीत टाकतो तो पूर्णपणे क्रॉप घेत नाही. ओके, काही काही जे खतं आहेत ते जमिनीमध्ये मुरतात, पाण्यामध्ये वाहून जातात, किंवा त्यांचं हवेमध्येच त्यांचं ओलांडेशन होईल, पूर्ण प्लांट घेत नाही. सो ओके, लेस इल्ड साठी किंवा इल्ड साठी भरपूर कॅरेक्टर रिस्पॉन्सिबल आहेत. तुमचं फर्टिलायझर आहे, वीड्स आहेत, डिसीज आणि पेस्ट आहेत, तुमची व्हेरायटी आहे, तुमचं मॅनेजमेंट आहे, इरिगेशन आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट केलं तुम्हाला इल्ड चांगली भेटेल. ओके, नुसतं फर्टिलायझर डिपेंड नसते इल्ड. ओके, अजून काय विचारू शकता? हॅलो, बोला सर. हॅलो, कोणी आलो थांबा, अजून 5-10 मिनिटं वेळ आहे. ओके, जे विद्यार्थी युट्यूबला लाईव्ह आहेत त्यांनी त्यांच्या नावं टाका कमेंट बॉक्स मध्ये, जेणेकरून आम्हाला अटेंडन्स कळणार. त्यांच्या अटेंडन्स लागणार नाही, जे झूमला त्यांच्या अटेंडन्स लावला जाईल फक्त. गॅप फिलिंग अँड थिनिंग म्हणजे काय? ओके,
गॅप फिलिंगचा अर्थ बघा. गॅप फिलिंग शब्दाचा अर्थ बघा तुम्ही. गॅप आपल्याला फिल करायची आहे, गॅप फिलिंग करायची आहे, कळलं का? आपण जे पण तुम्ही क्रॉप लावता शेतामध्ये, ओके, कधी कधी काय होतं की तुम्ही ज्या ठिकाणी बिया टाकता ते बिया उगवत नाही. ओके, त्या ठिकाणी क्रॉप कुठला उगवला का नाही, त्या ठिकाणी गॅप तयार झाली आहे. ओके, काही ठिकाणी क्रॉप उगवले, त्या ठिकाणी क्रॉप उगवले, त्या ठिकाणी गॅप तयार झाली आहे. बरोबर आहे, त्या ठिकाणी तुमच्या बिया उगवल्या नसतील, ते तुम्हाला परत उगवायचे आहेत. त्या ठिकाणी परत तुम्हाला त्या ठिकाणी बिया टाकावं लागेल. ओके, ते प्लांट ऑपरेशन मेंटेन ठेवायला त्या लँड मध्ये, त्यानंतर गॅप फिलिंग. ओके, ऍडिंग ऑफ सीड्स और सोइंग ऑफ again sowing of seed at the gap where the earlier crop has not emerged or earlier adult crop not germinated. ज्या ठिकाणी तुमचा क्रॉप ऑलरेडी जर्मिनेट झालेला नाही, त्या ठिकाणी गॅप तयार झाली आहे तुमच्या क्रॉप मध्ये, त्या क्रॉप तुम्हाला भरायची आहे विथ द हेल्प ऑफ सीड. त्या ठिकाणी परत तुमचा क्रॉप जर्मिनेशन होईल, त्यानंतर गॅप फिलिंग. ओके, आणि थिनिंग म्हणजे काय की समजा एकाच ठिकाणी म्हणजे 5-10 किंवा तुम्ही 20 सीड पडले. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही सोईंग करताय ग्रीन ग्राम और तुम्ही सोईंग करताय तुमचं ग्राउंडनट क्रॉप. ओके, आता एका ठिकाणी ग्राउंडनट क्रॉपची स्पेसिंग किती आहे, 30/10, म्हणजे रो टू रोज तुमची स्पेसिंग 30 आणि प्लांट टू प्लांट स्पेसिंग 10 आहे. पण एकाच पॉइंटला शेतामध्ये समजा काही पॉइंटला तुमचे 2 दाणे पडण्यात जागी, 2 बिया पडण्यात जागी आणि तुमचे 10-20 सीट पडले. ओके, पण त्या ठिकाणी जर्मिनेशन समजा 5-10 सीट किंवा 10 सीट जर्मिनेशन तुमचा क्रॉप त्या ठिकाणी दिसतं तुम्हाला की जर्मिनेशन झालंय त्या ठिकाणी, आणि त्या 20 बियापैकी 15 बिया उगवून आल्या. आपल्याला किती प्लांट पाहिजे, 2 प्लांट पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजे थिनिंग करणं म्हणजे काय की एक्स्ट्रा प्लांट त्या ठिकाणी उगवले त्यांना बाजूला काढणे किंवा उपटून काढणे, त्याला म्हणतात थिनिंग. ओके, अजून कोणाला काय डाऊट आहे रिगार्डिंग टिलेज ऑपरेशन्स? If we flow land every year, does it affect the land or crop? Oh yes, it affect. कंटिन्युअस तुम्ही जर लँड दरवर्षी फ्लो केली, ओके, 3 वर्षाला एकदा फ्लो करायचं रिकमेंडेशन आहे, 3 वर्षाला एकदा.